घरात देवासमोर दिवा लावत आहात का? जरा थांबा, पहिले हे ऐका. आपण रोज सकाळ संध्याकाळ घरात देवासमोर दिवा लावतो. त्याचे काही नियम आणि फायदे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तुम्हीही घरात दिवा लावत असल्यास या 10 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. बहुतांश घरामध्ये रोज विधिव्रत पूजा होत नाही, परंतु सकाळी आणि संध्याकाळी दिवा अवश्य लावला जातो. देवासमोर दिवा लावल्याने देवकृपा प्राप्त होऊ शकते. तूप आणि तेलाचा दिवा लावल्याने धार्मिक तसेच आर्थिक लाभही होतात. दिवा लावताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. येथे जाणून घ्या दिव्यांशी संबंधित काही खास गोष्टी. 1. घरामध्ये नियमितपणे दिवा लावल्यास नेहमी सकारात्मक ऊर्जा कायम राहते. दिव्याच्या धुराने वातावरणामध्ये उपस्थित हानिकारक सूक्ष्म किटाणू नष्ट होतात. 2. दिवा अंधकार दूर करून प्रकाश देतो. याच कारणामुळे घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिव्याचा प्रकाश असावा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम राहतो. 3. शास्त्रानुसार रोज संध्याकाळी मुख्य दाराजवळ दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. यामुळेच संध्याकाळी मेन गेटजवळ दिवा लावण्याची प्रथा चालत आलेली आहे. 4. पूजा करताना देवी देवतांसमोर तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा आणि तेलाचा दिवा उजव्या हाताकडे लावावा. 5. पूजा पूर्ण होईपर्यंत दिवा विझणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. दिवा विझल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. 6. दिवा नेहमी देवाजवळच लावावा. कधी लोक देवाची मूर्ती सोडून दिवा इकडे तिकडे दूर ठिकाणी लावतात. हे योग्य नाही. 7. तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईच्या वातीचा उपयोग करावा. या उलट तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्यांच्या वातीचा उपयोग करणे जास्त शुभ राहते. 8. पूजेमध्ये कधीही खंडित दिवा लावू नये. पूजा पाठमध्ये खंडित वस्तू शुभ मानल्या जात नाही. 9. दिवा लावताना आणि मंदिरात आरती घेताना खालील मंत्राचा उच्चार अवश्य करावा. मंत्र: शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. या मंत्राचा सोपा आणि सरळ अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणाऱ्या, आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या, शत्रुबुद्धींचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करून देणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो. 10. शास्त्र मान्यतेनुसार मंत्र उच्चार करून दिवा लावल्यास घर कुटुंबात सुख समृद्धी राहते, आरोग्य लाभ प्राप्त होतात आणि धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते. यासोबतच शत्रूंच्या बुद्धीचा नाश होतो. अशाच प्रकारच्या वेगळ्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.